भल्या भल्यानं सरळ करण्याची माझ्यात ताकद. शरद पवारांचा सत्ताधाऱ्यांना इशारा. मी 83 वर्षांचा परंतु अजूनही तरुण. नवा इतिहास घडवणार पवारांचं वक्तव्य. चोवीस डिसेंबर पर्यंत मुदत, त्यानंतर 1 तासही वाढवून मिळणार नाही. अंतरवाली सराठीमध्ये झालेल्या बैठकीत जरांगेंचा सरकारला इशारा. 23 तारखेला पुढील दिशा ठरवणार. ओबीसी समाजाचं आरक्षण कमी न करता मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल. जरांगेंच्या बैठकीआधी मुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य. मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही. गुणरत्न सदावर्तेंचा माझा कट्ट्यावर दावा. जर आरक्षण मिळालं तरी ते न्यायालयामध्ये टिकणार नाही. सदावर्तेंची स्पष्टोक्ती. गुजरातची प्रगती झाली तर देशाची प्रगती होईल. सुरत डायमंड बुर्सच्या उद्घाटनात पंतप्रधान मोदींचं वक्तव्य. संसदेत घडलेली घटना चिंताजनक. सभापतींकडून आवश्यक ती पावलं उचलली जातील. पंतप्रधान मोदींची एका वृत्तपत्राला माहिती. देशात बेरोजगारी वाढल्यानं तरुणांनी संसदेत घुसखोरी केली. राम लल्लांचं दर्शन घेऊन बेरोजगारीचा प्रश्न सुटणार नाही. संजय राऊतांचा सरकारवर घणाघात. संसदेतील घुसखोरी प्रकरणी 6व्या आरोपीला अटक. आरोपीचं नाव महेश कुमावत. 7 दिवसांची पोलीस कोठडी. राज्य सरकार भांडवलदार उद्योगपतींची दलाली करताय. धारावी मोर्चाची चेष्टा करणाऱ्या शिंदे आणि भाजपवर संजय राऊतांची सडकून टीका. नागपूर अमरावती रोड जवळील स्फोटक बनवणाऱ्या बाजारगाव कंपनीत स्फोट. स्फोटात 9 जणांचा मृत्यू. मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत. देवेंद्र फडणवीसांची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.